BA तृतीय वर्षातील राज्यशास्त्र विभागातील सर्व विद्यार्थ्यांचं या तासिकेमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपण या मागील तासामध्ये प्लेटोचा साम्यवाद, संपत्तीचा साम्यवाद याबद्दल माहिती पाहिलेली आहे। तर प्लेटोनी शासक वर्गासाठी आणि सैनिक वर्गासाठी जे साम्यवाद सांगितला आहे, तर त्या साम्यवादामध्ये कनक आणि कांता, स्त्री आणि संपत्ती, आपण संपत्तीचा साम्यवाद प्लेटोचे विचार पाहिलेले आहेत। तर या तासिकेमध्ये आपण स्त्रियांचा साम्यवाद काय म्हणतो प्लेटो याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत। प्लेटोने ज्याप्रमाणे संपत्तीचा साम्यवाद मांडलेला आहे, त्याचप्रमाणे कुटुंबाचा किंवा स्त्रियांचा साम्यवाद सुद्धा मांडलेला आहे। पालक वर्गातील स्त्री किंवा पुरुष कोणालाही स्वतःचे कुटुंब स्थापन करता येणार नाही। पालक वर्ग म्हणजे शासक वर्ग किंवा राज्यकर्ता वर्ग। या राज्यकर्ता वर्गामध्ये किंवा शासक वर्गामध्ये कोणीही असो, त्याला आपले स्वतःचे कुटुंब स्थापन करता येणार नाही किंवा विवाह करता येणार नाही किंवा अपत्य जन्माला देता येणार नाही, असं प्लेटोचं मत आहे। म्हणजे या वर्गाचे कोणीही स्त्री पुरुष असतील, व्यक्तिगत पातळीवर एकत्र राहू शकणार नाहीत, म्हणजेच त्यांना कौटुंबिक जीवन जगता येणार नाही। स्त्रिया सर्वांच्या सामायिक स्वरूपात पत्नी असतील। म्हणजेच प्लेटोचा हा विचार थोडासा मला तरी माझ्या मताला समर्पक वाटत नाही, कारण स्त्रियावर हा एक प्रकारचा अन्याय आहे। स्त्रिया सर्वांच्या सामूहिक स्वरूपामध्ये सर्वांच्या पत्नी असतील, म्हणजे एका स्त्रीनं किंवा शासक वर्गातील जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्वांची पत्नी म्हणून आपलं जीवन जगावं, असं प्लेटोचं मत आहे। त्यांची अपत्यही सामायिकरित्या सर्वांची असतील। मग जेव्हा ते एखाद्या स्त्रीशी एकरूप होतील आणि त्यापासून जेव्हा अपत्य निर्माण होईल, जन्माला येईल, तेव्हा ते अपत्य शासक वर्गातील सर्वांचं अपत्य असेल आणि आई वडिलांना आपल्या अपत्याची अथवा अपत्यांना त्याच्या जन्मदात्याची ओळख राहणार नाही। म्हणजे जे बालक जन्मलेलं आहे त्याला आपला बाप कोण, आपली आई कोण हे सुद्धा ओळख राहणार नाही। कुटुंबाचा हक्क शासक वर्गाला नाकारणाऱ्या या साम्यवादाचे समर्थन करताना प्लेटो म्हणतो की स्वतःचे कुटुंब व्यक्तीला स्वार्थी, संकुचित, आत्मकेंद्रित करते। शासक वर्गाने स्वतःला संकुचित चार भिंतीच्या संसाराऐवजी राज्यव्यापी कुटुंबाचे सभासद असणे सर्वच दृष्टीने योग्य ठरते। कौटुंबिक स्वार्थासाठी ते कर्तव्यापासून बाजूला जाऊ शकतात। या उलट ते जर खाजगी कुटुंबमुक्त झाले तर परस्पराशी अधिक जवळीकता साधू शकतात, असं प्लेटोचं मत आहे। त्यामध्ये पत्नीच्या साम्यवादाचा सर्वात जास्त फायदा स्त्रियांना होणार आहे, असे प्लेटो मानतो। स्त्रियाच आपल्या चूल मूल चौकटीतून बाहेर पडून राज्यकारभारातल्या आपल्या जबाबदाऱ्या उचलू शकतील। प्लेटो शासक वर्गात स्त्री व पुरुष यांना बरोबरीचे स्थान देतो। स्त्री व पुरुष यांच्या पात्रतामध्ये व क्षमतामध्ये त्याला कोणताच भेदभाव दिसत नाही। सुप्रजनन शास्त्राच्या नियमाप्रमाणे सुदृढ, गुणवान, शक्तिशाली नर मादीच्या संयोगातून अधिक चांगली संतती मिळवण्याचे प्राण्याबाबत यशस्वी झालेले प्रयोग या साम्यवादाच्या द्वारे स्त्री पुरुषांनाही करता येतील। श्रेष्ठ पुरुष व श्रेष्ठ स्त्रिया सर्वोत्तम संततीला जन्म देतील। यातून चांगल्या संतती निर्माण होतील, राज्याचे ऐक्य मजबूत होईल। प्लेटोच्या संपत्तीच्या साम्यवादापेक्षाही त्याच्या कुटुंबविषयक साम्यवादावर जास्त टीका झालेली आहे। मग या स्त्रीच्या साम्यवादावर कोणत्या प्रकारची टीका झालेली आहे तर आपण पाहणार आहोत। प्लेटोने त्याच्या आदर्श राज्यामध्ये तत्वज्ञ राज्यकर्ते असतील व तेच जनतेचे कल्याण करू शकतील, असे प्लेटोने म्हटले आहे। त्यांना निरंकुश सत्ता तो देतो। अशा निरंकुश सत्तेचा जो राज्यकर्ता वापर करेल तेव्हा तो हुकुमशहा बनण्याची शक्यता नाकारता येत नाही। प्लेटोच्या आदर्श राज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट प्रकारचे काम करावे लागत असल्याने त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होऊ शकणार नाही।
मग प्लेटोनी जे 3 वर्ग सांगितलेले आहेत, एक शासक वर्ग, एक सैनिक वर्ग आणि दुसरा वासनाप्रधान. म्हणजे शासक वर्गाने राज्यकारभार करावा, दुसऱ्या कामामध्ये ढवळाढवळ करू नये. सैनिकी वर्गाने त्याचं संरक्षणाचं काम करावं, दुसऱ्याच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नये. आणि उत्पादक वर्गाने राज्याला लागणारे जे उत्पादन आहे, अन्नधान्य आहे किंवा लागणारी लोकसंख्या आहे, हे पुरवावं, बाकीच्या कामामध्ये ढवळाढवळ करू नये. मग एक प्रकारचे व्यक्तिमत्वाचा जो विकास करावयाचा जो संधी पाहिजे, ही संधी मात्र प्लेटोनी नाकारलेली आहे. अशा प्रकारची टीका प्लेटोला ह्या साम्यवादावर करण्यात येत आहे किंवा केलेली आहे. प्लेटो आदर्श राज्यात कायद्याचे महत्त्व नाकारताना दिसत आहे, परंतु प्रत्यक्ष राज्यकारभारासाठी कायद्याची आवश्यकता असते. प्लेटोने म्हटलेले आहे, आदर्श राज्यामध्ये कायद्याची आवश्यकता नाही, परंतु वास्तविक पाहता कायद्याशिवाय राज्यकारभार व्यवस्थित चालूच शकत नाही. ही सत्यता आपल्याला टाळता येणार नाही. प्लेटोची शिक्षण पद्धती प्रत्यक्षात अंमलात आणणे कठीण दिसते. प्लेटो शासक व सैनिक वर्ग यांच्यावरती साम्यवाद लादताना दिसतो. म्हणजे त्या राज्यात काम करणारे स्त्री आणि पुरुष हे जरी म्हणजे त्यांनी भेद मानला नसला, आदर्श स्त्रिया आणि आदर्श पुरुष म्हणजे सक्षम स्त्री आणि सक्षम पुरुष हे जर दोघं एकत्र आले तर त्यापासून जी संतती होणार आहे ती संतती बुद्धिमान, धैर्यवान, गुणवान, शीलवान निर्माण होऊ शकते, असा प्लेटोचा जरी दावा असला, पण हा दावा फक्त शासक वर्गासाठीच आहे आणि सैनिक वर्गासाठी आहे. मग ही पद्धत प्रत्यक्षात आणणे आजच्या परिस्थितीमध्ये शक्यता कमी वाटते. प्लेटोने शासक व सैनिक वर्ग यांच्यावरती साम्यवाद लादलेला आहे आणि असा साम्यवाद लादणे चुकीचे आहे, अशा प्रकारची टीका झालेली दिसून येते. सारांश रूपामध्ये प्लेटोने आदर्श राज्य ही संकल्पना मांडलेली आहे. न्याय, शिक्षण, समता, साम्यवाद या घटकावरती आधारलेले आदर्श राज्य प्लेटोने मांडलेले आहे. त्याचबरोबर राज्यकर्ता वर्ग हा तत्त्वज्ञानीच असला पाहिजे व त्याच्याच हातात राज्याची सर्व सत्ता असली तरच तो जनतेचे कल्याण होईल, जनतेचे कल्याण करेल व जगामध्ये शांतता प्रस्थापित होईल, असे मांडलेले आहे किंवा असे मत मांडलेले आहे. मित्रांनो, आपण आज जे पाहिलेलं आहे स्त्रियांचा साम्यवाद, मागील तासामध्ये आपण संपत्तीचा साम्यवाद या पद्धतीचा जो आपण प्लेटोनी मांडलेला विचार, संपत्तीचा साम्यवाद आणि स्त्रियांचा साम्यवाद, या दोन ह्याच्याबद्दल आपण प्रकाश टाकलेला आहे. तेव्हा प्लेटोचे जरी ह्या विचारावर टीका होत असेल तरी पण प्लेटोच्या काळामध्ये जी परिस्थिती अथेन्स या नगरराज्यामध्ये निर्माण झालेली होती, जी अराजक परिस्थिती निर्माण झालेली होती, त्या अराजक परिस्थितीला दूर करून एक प्रकारचं आदर्श राज्य निर्माण करायचं होतं. परिस्थितीला अनुसरून प्लेटोने हे मांडलेले विचार होते. तेव्हा आपण प्लेटोच्या आदर्श राज्याबद्दलचे जे विचार पाहिलेले आहेत, आपण आता पुढील तासिकेमध्ये एक प्लेटोचे शिक्षणासंबंधीचे विचार पाहणार आहोत. तेव्हा प्लेटोने जे शिक्षणासंबंधीचे किंवा शिक्षणाबाबतचे जे विचार मांडलेले आहेत, व्ह्यूज ऑन एज्युकेशन अर्थात शिक्षणासंबंधीचे जे विचार आहेत प्लेटोने मांडलेले, ते आपण पुढील तासामध्ये पाहणार आहोत. परंतु थोडीशी वेळ असल्यामुळे आपण थोडीशी प्रस्तावना आपण पाहूया. समाजामध्ये न्याय प्रस्थापित होण्यासाठी किंवा समाजामध्ये न्याय प्रस्थापित होण्यासाठी प्रत्येकाने आपल्या धर्मानुसार आचरण करणे गरजेचे असते. आपला धर्म कोणता याचे ज्ञान प्रत्येकाला शिक्षणातून मिळावे, ही प्लेटोची शिक्षणाबाबतची भूमिका होती. गुणवत्ता व लायकी बघून जबाबदारी द्यावी, जबाबदारी पूर्ण करणे नागरिकांचे कर्तव्य आहे. जबाबदारी सोपविण्यासाठी गुणवत्ता व कुवत कोणत्या निकषावर ठरवायची, हा निकष वस्तुनिष्ठ असला तरच लोकांची खात्री होऊ शकेल.
की आपणाकडे सोपवलेले काम आपल्या लायकीप्रमाणेचे दिलेले आहे. हा निकष पक्षपाती असेल तरच असंतोष निर्माण होईल. ही वस्तुनिष्ठ चाचणी शिक्षण पद्धतीतूनच घेता येईल असे प्लेटोला वाटते. मित्रांनो, म्हणूनच प्लेटोने शिक्षणविषयक सिद्धांताची मांडणी केली आहे. युरोपमध्ये विकसित होऊन जगभर पसरलेला उदार किंवा लिबरल शिक्षणक्रमाचा प्रारंभ प्लेटोच्या शिक्षणविषयक तत्त्वज्ञानात व कार्यक्रमात आढळतो. शारीरिक व्यायामाने शरीर निरोगी व सुदृढ करणे, संगीत, साहित्य इत्यादीच्या कलाद्वारे भावनांना व इच्छांना वळण देऊन संयम व धैर्य हे गुण रुजविणे आणि शास्त्राच्या अभ्यासाद्वारे विवेकशक्ती विकसित करणे हे या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रमुख घटक होत. मानसोपचार करून समाजाच्या मनोविकृतीच्या वजा करण्याचा कार्यक्रम असे त्याचे वर्णन अर्नेस्ट बार्कर यांनी केले आहे. रुसो त्या शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्तम पद्धत मानतो. तर मित्रांनो, आपण शिक्षणविषयक विचार आपण पुढील तासामध्ये पाहूया. मी थांबतो. तर धन्यवाद.